स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, उद्या आहे निर्जला एकादशी. निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय केल्याने भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील. त्याचबरोबर या वर्षी निर्जला एकादशीच्या दिवशी जुळून आले आहे अनेक शुभ योग आणि त्याचबरोबर मुहूर्त काय, महत्त्व काय याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं. यावेळी एकादशी 18 जूनला आली आहे. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि व्रताचा पूर्ण लाभ मिळत असतो. शुभ फल प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत पाळलं जातं. हे व्रत पाण्याविना पाळलं जातं आणि म्हणून सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं. मोक्ष आणि दीर्घायु देणारं व्रत म्हणूनही या व्रताची महती आहे. आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून महिला देखील हे व्रत करतात. अशा या 18 जूनला म्हणजे उद्याच्या दिवशी निर्जला एकादशीचं पौराणिक महत्त्व. उद्याच्या या निर्जला एकादशीला धार्मिक ग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. या व्रतात पाण्याचा त्याग केला जातो म्हणून याला निर्जला एकादशी असं म्हणतात. पाणी किंवा पदार्थ प्राशन न करता हा उपवास केला जातो. म्हणूनच हे व्रत अतिशय पुण्यदायी असल्याचं म्हटलं जातं. आपण आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून महिला हे व्रत करतात. जो कोणी श्रद्धेने हे व्रत करेल त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्यांना कोणाला वर्षातल्या 24 एकादशी करणं शक्य होत नाही. ते केवळ ही एकच एकादशी करतात, कारण सगळ्या एकादशीचं पुण्य या एकातच मिळतं. या एकादशीला पांडव एकादशी, भीमसेनी एकादशी किंवा मग भीम एकादशी असंही म्हटलं जातं. पांडवांचा बंधू भीम हा खाण्यापिण्याचा खूप शौकीन असायचा, हे आपल्याला माहितीच आहे. त्याला भूक सहनच व्हायची नाही. या कारणांमुळे त्याला एकादशी करायला कधीच जमत नसे. भीमा व्यतिरिक्त अन्य पांडव आणि द्रौपदी देखील वर्षभर सर्व एकादशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करत असायचे. भीम आपल्या कमतरतेवर आणि हावटपणावर चिंताग्रस्त होता. हे व्रत न केल्यामुळे आपण विष्णूंचा अनादर करतोय अशी एक भावना त्याच्या मनात सदैव येत असे. या गोष्टींपासून सुटकारा मिळवण्यासाठी भीम महर्षी व्यासांकडे गेला. तेव्हा महर्षी व्यास त्यांनी भीमाला निर्जला एकादशी करायला सांगितलं आणि ही एक एकादशी 24 एकादशींच्या बरोबर आहे असंही सांगितलं. त्यानंतर भीम ही एकादशी करायला लागला. म्हणूनच ही निर्जला एकादशी भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी या नावाने प्रसिद्ध झाली. या दिवशी विष्णू पूजनाला खूप महत्त्व आहे. या व्रताची सुरुवात आदल्या दिवसापासूनच होते. दशमीला सात्विक भोजन घेणं आवश्यक असतं. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आवरून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे. व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. भगवान विष्णूंची पूजा करण्यापूर्वी प्रथम आपल्याला गंगाजलाने अभिषेक करा. त्यानंतर देवाला चंदन आणि हळदीचा तिलक लावा. यानंतर भगवान विष्णूला फुलं, पिवळे वस्त्र, जानवे, अक्षदा, नैवेद्य, तुळशी पत्र हे सर्व अर्पण करा. यानंतर निर्जला एकादशीचं व्रत कथा ऐका आणि आरती करा. या दिवशी भगवान विष्णूंसह लक्ष्मीजीची पूजा करा आणि अन्न आणि पाणी दोन्हींचा त्याग करा. त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा भगवान विष्णूंचं पूजन केलं जातं. यावेळी विष्णूला साखर आणि केळ्यांचा प्रसाद दाखवला जातो. हे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडतात. द्वादशी सूर्योदयाच्या आधीच संपत असेल तर मात्र सूर्योदयानंतर त्याचं पारण केलं तरीही चालेल. पारण म्हणजे भोजन करून व्रत सोडणे. तर अशा प्रकारे पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती. म्हणून या एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात.
या व्रताची तारीख, पारण वेळ आणि या दिवशी कोणते शुभ योग तयार होत आहेत तर बघा, ही एकादशी जी आहे ते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 17 जून रोजी पहाटे 4:43 सुरू होऊन 18 जून रोजी सकाळी 7:28 पर्यंत आहे। तर उपवास आपल्याला केव्हा पाळायचा आहे तर 18 जून म्हणजे उद्या निर्जला एकादशीचा व्रत आपल्याला करायचं आहे। निर्जला एकादशी व्रताची पारण वेळ जी आहे ते 19 जून रोजी सकाळी 5:24 ते 7:28 पर्यंत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला निर्जला एकादशीचं व्रत जे आहे ते 19 जून पर्यंत म्हणजेच काय तर द्वादशी पर्यंत आपल्याला सकाळपर्यंत या व्रताचं पारण करायचं आहे। यंदा निर्जला एकादशीचे जुळून आले आहे शुभ योग। यावेळी निर्जला एकादशीला अनेक शुभ योग तयार झाले आहेत। स्वामी नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून 3 शुभ योग तयार झाले आहेत। याशिवाय या दिवशी रात्री 9:39 पर्यंत दिवसभर शुभ योग आहे। त्यानंतर सिद्ध योग तयार होईल आणि सिद्ध योगाचंच व्रत केल्याचे तुमच्या घरात धन संपत्ती वाढते असं मानलं जातं। याशिवाय दुपारी 3:56 पासून तर दुसऱ्या दिवशी पहाटे 5:24 पर्यंत त्रिपुष्कर योग तयार होईल। या शुभ योगांमध्ये निर्जला एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला भरपूर पुण्य प्राप्त होते। या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते। यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते। निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत शुभ मानलं जातं। एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फल प्राप्ती होते। भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते। लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन संपत्तीत वाढ होते। तर अशा प्रकारे या निर्जला एकादशीचे असे महत्व आहे। तर तुम्ही सुद्धा निर्जला एकादशी जर तुम्हाला जमत असेल तर उद्या तुम्ही या एकादशीचं व्रत करू शकतात। आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे आणि काय नाही करायचे आहे याबद्दल आपण जाणून घेऊया। तर बघा, निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला एक थेंब सुद्धा पाणी प्यायचं नाही। तसेच जर आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत करू नका। त्याचबरोबर निर्जला एकादशीच्या दिवशी म्हणजेच आदल्या दिवशी दशमीच्याच दिवशी सात्विक आहार करावा। मांसाहार, जास्त तिखट पदार्थ, दारू यापैकी काही खाऊ पिऊ नका। व्रत काळात व्रत करणाऱ्यांनी पाणी पिऊ नका, पण तहानलेल्या नागरिकांना तसेच तहानलेल्या पशुपक्ष्यांना पाणी पाजावे। घरात किंवा घराजवळ जिथे प्राणी पक्षी सहज येतात अशा ठिकाणी पशुपक्ष्यांकरता तुम्हाला पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे। घराबाहेर रस्त्यावर नागरिकांसाठी पाण्याचा माठ आणि पेला अशी व्यवस्था करावी। निर्जला एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे। मनात वाईट विचार येऊ नये म्हणून विष्णू देवांचे नामस्मरण करा। व्रत काळात वाईट विचार करू नये। व्रत काळात वाईट कृती करू नये। व्रत काळात तामसी आहार अर्थात मांसाहार तसेच तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नका आणि पूर्ण व्रत झाल्यानंतर यथाशक्ती दान धर्म करा। निर्जला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, पैशांच्या स्वरूपातील दान, ताज्या फळांचे दान करणे शुभ समजले जाते। या दिवशी निर्जला व्रत केल्याने भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न होते। लक्ष्मी देवीच्या कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल। आर्थिक संकट दूर होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होईल। तेच निर्जला एकादशीच्या दिवशी घरी भात शिजवू नका। एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नका। त्याऐवजी एक दिवस आधीच तुम्हाला पानं जे आहे ते तोडून ठेवायचे आहे। या दिवशी घरात कांदा, लसूण, मांस, दारू अशा तामसिक पदार्थाचं सेवन सुद्धा करू नका। कोणाशीही भांडू नका, तसेच अपशब्दाचा वापर सुद्धा करू नका। तर अशा काही गोष्टी आहेत जे आपल्याला चुकूनही या दिवशी करायच्या नाही। त्याचबरोबर निर्जला एकादशीला पूजा आणि दानाशी संबंधित काही उपाय केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचा वर्षाव होईल। तर बघा, या दिवशी निर्जला एकादशीला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळात तुम्हाला दुधात मिसळलेले पाणी अर्पण करायचं आहे आणि उदबत्ती लावून पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे।
असे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि माता लक्ष्मीचाही तुमच्या घरात वास राहील। त्यानंतर दुसरा उपाय आहे धन लाभासाठी। निर्जला एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेमध्ये तुम्हाला कवड्यांचा वापर करायचा आहे। कवड्यांचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते। तसेच हळदीच्या 7 गाठी 7 पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून लक्ष्मी देवीची पूजा करा आणि पूजेनंतर हे पिवळे वस्त्र तुम्हाला सर्व साहित्यांसोबत आपल्या संपत्तीच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे। असे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होऊ लागेल आणि लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होईल। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळी सर्वप्रथम उठून दोन्ही हात जोडून आपली तळ हात बघून आपल्याला 5 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र अशा प्रकारे आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम। असे केल्याने तुम्ही तणावमुक्त व्हाल आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल। त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुळशीची पूजा सुद्धा करायची आहे। तुळस हे भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि या दिवशी तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। निर्जला एकादशीला सकाळी स्नान करून तुळशीला कच्चे दूध अर्पण करा। त्याचबरोबर संध्याकाळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून तुम्हाला भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी पाण्याचे दान करा। निर्जला एकादशीला जलदान करणे हे महादान मानले जाते। या निमित्ताने काही लोक पानपोई बसून लोकसेवा करतात। या उपायाने लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात। तसेच तुमच्या कुंडलीतील चंद्रदोषही दूर होतो। तसेच या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे। तसेच विष्णू सहस्रनामाचे सुद्धा तुम्हाला 1 वेळा पठण करायचे आहे। जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून 1 वेळा तरी ऐकू शकतात। युट्यूबला लावून द्या आणि तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल, पण 1 वेळा तरी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण नक्कीच करायचं आहे। त्याचबरोबर 700 श्लोकी श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण सुद्धा तुम्हाला आवर्जून दिवसभरामध्ये कधीही करायचं आहे। या ग्रंथाचं पठण केल्याने आपल्या घरातले पितृदोष नाहीसे होतात। तर अशा प्रकारे आपल्याला उद्या नक्कीच हे प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहे आणि व्रत सुद्धा करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।